दागिन्यांवरील डाग काढून देण्यासाठी पॉलिश करण्याच्या बहाण्याने सोने चांदीच्या दागिन्यांची लूट करण्याचे प्रकार वारंवार घडत असून ग्रामीण भागातील महिला याला बळी पडत आहेत. असाच एक लुबाडणुकीचा प्रकार फत्तेपूर जवळील जुनोने गावात घडला. या महिलेच्या सतर्कतेने असाच प्रकार शेवगा पिंपरी गावात होत असताना तो टाळण्यात एक तरुण यशस्वी झाला आहे. त्याचे घडले असे की जुनोने येथील एका महिलेच्या घरासमोर दुचाकीवर बसून 3 तरुण आले. त्यांनी हिंदीत सांगितले की हम बिहार से आए हैं, हम सुनार है, सोने चांदी को लगे हुए दाग निकाल देते हैं. महिलेचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला व तिने आपले चांदीचे दोन्ही बाजूबंद त्यांना दिले. या तरुणांनी त्यांच्याकडील पाण्यात बाजूबंद बुडून बाहेर काढले व हात चलाखी करून त्यातील काही चांदी आपल्या पाण्यातच राहू दिली. तरुणांकडून मिळालेले बाजूबंदाचे वजन कमी असल्याचे लक्षात येताच या महिलेने त्यांना विचारले, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तर देऊन दुचाकीवरून पळ काढला. ही घटना महिलेने आपल्या पती सोबत सांगितली असता दोघांनी देऊळगाव गुजरी येथील सराफाकडे जाऊन बाजूबंदाचे वजन केले असता ते 60 ग्रॅमने कमी भरले. याचा अर्थ या बदमाशांनी 60 ग्रॅम चांदी त्यांच्याकडून चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. या चोरून नेलेल्या 60 ग्रॅम चांदीची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे 14,000 इतकी आहे. या महिलेने शेवगे पिंपरी येथे राहत असलेल्या आपल्या बहिणीला झालेली घटना सांगितली. तेव्हा त्या बहिणीने आमच्या गावात देखील या तरुणांना फिरत असल्याचे सांगितले. गावातील एका तरुणाने या तिघांना थांबवून ठेवले. तोपर्यंत जुनोने येथील महिला व तिचे पती या ठिकाणी पोहोचले व त्यांनी या तिघांना ओळखले. या घटनेची माहिती फत्तेपूर पोलिसांना देण्यात आल्यानंतर फत्तेपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या तिघा तरुणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ज्या तरुणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे त्यांची नावे रोहित कुमार मदन शाह, रोशन कुमार बबलू शाह, बलराम कुमार सिकंदर शाह अशी आहेत. हे तिघही बदमाश बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. असे प्रकार वारंवार घडत असतात. याबाबत जनजागृती करून देखील शहरी असो ग्रामीण भागात असो असे प्रकार घडत असल्याने ही मोठी एक चिंतेची बाब ठरत आहे. आपल्याकडे सोन्या चांदीचे दागिने कोणत्याही कारणास्तव आलेल्या अनोळखी इसमांना देऊ नये. यामुळे आपली फसवणूक होऊ शकते, आर्थिक फसवणूक होऊ शकते असे पोलिसांकडून वारंवार जाहीर करून देखील भोळ्या भाबड्या महिला त्यांना बळी पडतात आणि चोरीच्या आरोप